2013 शेवटपर्यंत आपने क्या खोया, क्या पाया और क्या बाकी है? 2013 हे वर्ष तसं संमिश्रच वर्ष गेलं. मागच्या वेळेस आपण बघितलं की 2013 मध्ये अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. बरेच शेतकरी त्याच्यामुळे संकटातही आले आणि एक मोठं संकट महाराष्ट्र शासनापुढे त्या ठिकाणी आलं आणि महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि या शेतकऱ्यांना त्या वर्षाचा जो भार आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आमचा देखील तोच प्रयत्न राहिलेला आहे की ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणून, सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि समाजातील उपेक्षित घटकांना या 2013 मध्ये जेवढं देता येईल तेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी हे वर्ष निश्चितपणे काही दुःखाचं काही आनंदाचं असंच राहिलं. जून 2013 मध्ये मला मंत्रिपदाची संधी आदरणीय पवारसाहेब यांनी दिली आणि माझ्यासाठी निश्चितपणे तो काळ एक चॅलेंजिंग काळ म्हणून आला. 2013 मध्ये मला मंत्रिपद मिळालं निश्चितपणे ही माझ्यासाठी सुखावणारी जरी गोष्ट असली तरी तेवढ्याच चॅलेंजेस माझ्या पुढे सोबत आलेले आहेत. ही मोठी जबाबदारी माझ्यावर आणलेली आहे साहेबांनी आणि आता 2014 मध्ये निश्चितपणे ह्या जबाबदारी पार पाडण्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण सर्व निवडणुकीचं वर्ष आहे आणि माझं सगळं कसबपणाला लावून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची साथ मिळवून मला 2014 मध्ये यशस्वीरित्या पुढे जायचं आहे. त्यासाठी माझं नियोजन आता सुरू झालं आहे.